हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर आज मी इथं काढत होते लोणी. तर आम्ही दही साठवतो त्याचं. एक 2 आठवड्यातून एकदा लोणी निघतं. तर त्याचं ताक केलं आणि लोणी काढलं, तूप कढवलं. तर तूप पण चांगलं झालं होतं. तर आम्ही नेहमी घरातलंच तूप वापरतो, बाहेरचं जास्त वापरत नाही. त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू करायचे होते म्हणून काल शेंगदाणे फोडले होते. तर त्यातले शेंगदाणे सगळे भाजून घेतले, चांगले भाजून घ्यायचे म्हणजे नंतर लाडू खाताना कचकच लागत नाहीत शेंगदाणे. त्यानंतर जेवलो वगैरे आणि हे टायमिंग होतं संध्याकाळचं. संध्याकाळी चहा घेतला आणि मी लागले होते स्वयंपाकाला. तर आज मी केली होती पेडणॉली वांगी आणि भाकरी, आमटी आणि भात. तर पेडणॉली वांगेसाठी सगळ्यात महत्त्वाचं असते म्हणजे ते वांगी आपण जी घेतो आहे ती छोटी घ्यावी लागतात. मोठ्या वांगी जर घेतली तर ती शिजायलाही वेळ लागतो आणि त्याची चवही चांगली लागत नाही. त्यामुळे छोटी छोटी वांगी घ्यायची, ती मी दाखवल्याप्रमाणे कट करायची आणि मसाल्यात आपण घ्यायचं आहे कूट, आपलं कोल्हापुरी चटणी, मीठ, हळद, आलं लसूण आणि तेल हे घालून थोडंसं घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तो असा वांग्यामध्ये भरून घ्यायचा. आणि ही भरलेली वांगी आपण पहिल्या आधी उकडून घ्यायची आहेत आणि उकडल्यानंतर मग त्यांना फोडणी द्यायची आहे. तर चवीला एकदम भारी लागतात. कधीतरी तुम्ही ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे, कारण हा मसाला भरायचा आहे आणि उकडून फक्त कांदा घालून फोडणी द्यायची आहे, बाकी नंतर त्यामध्ये काही घालावं लागत नाही. त्यानंतर इथं आमटी फोडणी टाकली आणि मग करून घेतल्या भाकरी. तर भाकरी पण जास्त काही करायच्या नव्हत्या, 3-4च भाकरी करायच्या होत्या. मग भाकरी झाल्या आणि मग वांगं फोडणी टाकलं, कारण वांगं शिजायला थोडा वेळ लागतो, 20-25 मिनटं लागतात, कारण बारीक गॅसवरती उकडायची आहेत वांगी आपल्याला, जेणेकरून ती मऊ मेणासारखी होतात. तर त्यानंतर कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये धुवून तेल घेतलं, कांदा घेतला. कांदा थोडासा जास्ती घ्यायचा आणि जर तुमचा मसाला उरलेला असेल तर तो ह्या स्टेजला तुम्ही कांद्यामध्ये घालू शकता, जो कुटाचा मसाला आहे तो. आणि आता बाकीचं काही करायचं नाही आहे, फक्त आपण जी उकडलेली वांगी आहेत ती त्यात घालायची आहेत आणि फक्त 5 मिनटं वाफ द्यायची, बाकीचं काहीच नाही. तर ही आपली वांगी तयार झाली. आणि आज जेवणामध्ये आपण केलेलं होतं पेडणॉली वांगी, भाकरी, आमटी आणि भात. तर आम्ही सगळेजण जेवलो आणि मी सकाळी भाजलेले शेंगदाणे मी संध्याकाळी मला वेळ मिळाला त्याचं फोलं काढायला, तर मी आणि अनू आणि पोरं आम्ही संध्याकाळी बसलो होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.